हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आहोत आज शिलाँगमध्ये. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालेले. म्हटलं चला आता सकाळी सकाळी इथलं वातावरण तर इथं बघा एकदम सूर्य वर आलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे. आपल्या इकडे सध्या तर अजून दिवस उगवतच असेल, आहे की नाही. इथं लवकरच सूर्योदय होतो. ऊन पडलेले एकदम चांगल्यापैकी. काय झालं, आमचं जे ठिकाण आहे ते पश्चिम बाजूला आहे, रूम आमची आहे. आणि सूर्योदय काय दाखवता आला नाही, पण एक दिवस मी सूर्योदय इथला उद्या सकाळीच दाखवणार आहे. चला नाश्ता करायला आहे. पा उपीट केले छान सकाळी सकाळी. छान छान आहे. मस्त आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल ना. आज सहलीचा तिसरा दिवस आहे. सकाळी नाश्ता चालू आहे. आज उपीट आहे. उपमा आहे. स्वादिष्ट झालेला आहे. सगळे आज फ्रेश असल्यामुळं आता खाण्याच्या कुठे जायचंय आज? आजचा नियोजन फार वेगळं आहे. इकडे आपली सर किती पुढे बघा सर्वजण कसे फ्रेश आहेत. काही जण मोबाईल मध्येच आहेत. हा बघा लोणकर सर किती साहेब भारी हसले. अरे वा वा नाही, अशीच एनर्जी पाहिजे खरं ट्रिपला जाण्यासाठी, आहे की नाही. हा, कारण आपण आज चांगले स्पॉट पाहण्यासाठी जाणार आहोत. बघा ह्या आमच्या वहिनी साहेब कसला रुबाब आहे. वा वा. ह्या पण एक येता लय मोठा रुबाब आहे यांचा. एन्जॉय करते सर्व आहे की नाही. एन्जॉय करते एकदम भारी. भारी. गाडी डान्स व्हायला पाहिजे. वा 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 वा. दाखवा 85. आता आपले व्हिडिओ आणि फोटो बघून खरंच लोकांना वाटेल की आपण पण असा मेघालय अरुणाचल प्रदेश आपण पण छान छान असे फोटो पाठवू, त्यांना व्हिडिओ पाठवू, आहे की नाही. जेणेकरून त्यांना ते ठिकाण पाहिल्यानंतर एक उत्सुकता निर्माण होईल. बांगलादेश बॉर्डर. मेघालय राज्य भारताच्या ईशान्य भागात आहे आणि त्याच्या दक्षिण व पश्चिम बाजूला बांगलादेशची सीमा लागून आहे. सीमा लांबी अंदाजे 443 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. प्रमुख बॉर्डर भाग डावकी पर्यटकांसाठी प्रसिद्ध. येथून सीमा स्पष्ट दिसते. तुरा म्हणजे त्याचा परिसर, बागमारा परिसर विशेष आकर्षण. डावकी येथे असलेली खूप स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध म्हणजे रिव्हर म्हणजे नदी आहे, शुद्ध पाण्यासाठी प्रसिद्ध. आणि डावकीकडून बांगलादेशमधील तामाबिल हा भाग समोर दिसतो. तर आज तुम्हाला मी ती सीमा दाखवणारच आहे. हे पहा, असं सांगण्यात आलं की हे आशिया खंडातील सर्वात क्लीन अशी सिटी आहे. सिटीचं नाव काय साहेब? हा, व्हिलेज. बरोबर. व्हिलेज म्हणजे खेड, है की नाही. आशिया खंडामध्ये एक नंबर आहे. आशिया खंडामधील स्वच्छ असं एक नंबरचं खेड, सर्वात स्वच्छ
तर हे आशिया खंडातील सर्वात गावाचं नाव मावला. स्वच्छ शहर, त्याचं नाव आहे ईस्ट काश हिल. मावलँग गो पार्किंग लॉट आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत बांगलादेशच्या भूमीत. क्या नाम? बघा, सर्व ही झाडे आहेत ना, ही सुपारीची झाडे आहेत. जणू काही गगनाला भिडलेत असंच वाटते. आम्ही ज्या ठिकाणी आता आलोय ना, त्या ठिकाणाला म्हणजे डावकी हे एक गाव आहे, नदीच्या किनारी वसलेले. अच्छा काम चालू आहे ना. अच्छा. हम न्यूज़पेपर आता आम्ही बोटिंग वगैरे करणार आहेत. हमारा देश भारत देश जय जय मातरम, मातरम, भारत माता की जय. हमारा देश महान देश, हमारा देश महान देश. नाही, दोन पाहिले तिथे. पांगली सगळी पांगली. साबळे साहेब, हात वर करा. बीच में बैठा हुआ है. काय? ओ बीच में बैठा हो. खूप छान. ए प्रिया, बघ आम्ही बोटिंग करतोय. बोटिंग आई, प्रिया. हे बघ मेघालय इकडे बांगलादेश आहे. ते पुलाने जॉईन झालेले आहेत ते, बर का. आता हे बघ इकडे बघ, इकडे दिसतं का दगड वगैरे. हा, हे बघ इकडे हे बांगलादेश आहे, इकडची बाजू. नाही, ही भारत आहे. भारत आहे, मेघालय. मेघालय आणि इकडे हा इकडे बांगला आहे. इकडे बांगला. इथून आलोय आम्ही इकडे बोटिंग करून. पाणी बघितलं का? पाणी किती पाणी. हा, एका बोटीमध्ये फक्त 3 माणसं अलाउड आहेत. हा, आणि 800 रुपये तिकीट आहे. हे देख. ए भैया सीधा बैठो. हा, हे आत्या इकडे बसलेली आहे. हा. नाही नाही नाही, एवढं नाही खोल. पाणी नाही दिसतं, खोल नाही एवढं. दगड. हा, हे बघ, तू पण शूटिंग मध्ये आलाय. निकिताला पण फोन केलाय. दाखवलं निकिताला पण. गारग्या राघव पण नका करू पुढं. खरंच आश्चर्य नाही दिखाय.
मुळापासून पूल तयार केला. झाडाच्या मुळापासून पूल तयार केला. झाला माफ हे बघू मोबाईल माझा फोटो काढून खरंच एक इतिहासच आहे. मुळ्यापासून पूल तयार होणं, एकमेकामध्ये मुळ्या जाणं आणि पूल तयार होणं आश्चर्यच आहे. पण ज्याच्या लक्षात आलं तो जास्त हुशार व्यक्ती. आलेलो आहोत आता ब्रिंग ऑर व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये. इथे आम्ही आता चहा घेणार आहोत. सर्वजण टेबलवर बसलेले आहेत. आता काही नाश्ता करणार आहेत, काही चहा घेणार आहेत. छान हॉटेल प्रशस्त. आमचे एक मेंबर भारी नाश्ता करतात. वा वा वा, छान नाश्ता चाललाय. सकाळी नाश्ता नाही केला का तू? भूक लागली ना? पण काय खातो? काय खातो? मुलांना भूका लागतात लगेच, ठीक आहे नाही? काही लोक नाश्ता करतात. आमच्या ट्रिपमधलीच येतं. त्यांना पण भावासारखे साऊस मग हो बहीण भाऊ येत आम्ही. सकाळी नाश्ता नव्हता केला? सकाळी नाही केला ना? आता हे चहाच घेणार आहेत. काय शूटिंग केली, शूटिंग. बाय बाय बाय. जेवला का तू? जेवला का तू? जेवण केलं का तिने? काय खाल्लं का तू? दूध पिली का तशी? हालतय नाही कॅमेरा निकिता, हालतय म्हणे. आम्ही रिव्हरवर जाऊन आलो. बाउंड्री म्हणजे डावकी. आता या ठिकाणी बांगलादेश गेट आहे. या गेटवर पण आम्ही सर्वजण आलेलो आहोत. फोटो वगैरे काढले आणि आपल्या भारत देशाचा अभिमान म्हणून भारत माता की जय पण म्हटलो. आणि खरंच आपल्या देशातूनच हा बांगलादेश विलग झालेला आहे. त्यामुळं थोडं खंत वाटली. बांगलादेश इंडिया भारत हिंदुस्तान 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 बांग्लादेश बॉर्डर. कि त्यांचे आप भारतीय है ना भैया? आप भारतीय है ना? अरे मैं भारतीय क्या, मैं आपका ही तो सिपाही हूँ. हाँ, हमारा ही सिपाही हूँ. हम भारतीय है सब. चला सगळे आले ना? चला. आजचा हा स्टॉप म्हणजे शेवटचा आहे. कारण आम्ही आलेलो आहोत शिलाँगमधल्या पोलीस बाजारमध्ये. खूप गर्दी आहे. आम्ही आता थोडीफार खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, काय घेता? फार्म हाऊस केलं तिथं होईल लावायला. आजचा का? हा चालेल चालेल. हा गार्गीला घ्या, गार्गीला.
छान आहे. कर दिखा दिखा ऐसा ऐसा कर थोड़ी कम करो भैया. कम करेंगे ना ज्यादा लिए तो कम करेंगे 130 बघा एक आमचे साहेब गेले तिकडे पाहिजे. हो ना वो क्या है यूट्यूब पर डालते हैं वो. कितने के? हाँ ये कितने के बोले आप? 90 का है. हाँ लेकिन अच्छा है. कुछ कम करोगी या नहीं? नहीं ठीक है. और ये जो है ये इसका क्या प्राइस है? 50 है इसका भी प्राइस बोल रही हो. अच्छा है ना लेकिन. कुछ कम करने का ना. हाँ आपके यहाँ से और वो हम टी लेते कोस्टर हैं. जो है उसका क्या प्राइस है? बोल दो ना. बोल दो वीडियो आ रहा है. नहीं बोले ठीक है. अच्छा है सब है ना. चलो हम दो लेते हैं. हाँ हम मैं भी दो लेती हूँ आप दो ले लो. चलो बोलने का ना. ग्राहक आते हैं आपके पास. बात हाँ? करने का. बात करने का ना. हाँ वो देंगे ना. बहुत अच्छा दिखता है. घ्यायचं हाँ, का? हाँ, हे घेतलंय आम्ही तुम्हाला घ्यायचं का? वा वा छान. हम्म. लाकडी हे पहा लोणचं ठेवण्यासाठी छान अशी बरणी घेतलेली आहे. फक्त 150 रुपयाला. बघा सर्वजण अजूनही फ्रेश आहेत. रात्रीचे 7 वाजलेले आहेत. आम्हाला आता हॉटेलवर जाण्यासाठी जवळजवळ 9 वाजतील. पण ह्याच्यामध्ये ठराविक लोकांच्या डोळ्यावर थोडी धुंदी आलेली आहे झोपेची. आणि आमच्या पाचनकर्ताई ज्या आहेत त्या आता भजन म्हणणार आहेत. तर त्यांचे आपण भजनाची एक झलक ऐकूयात. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. सांगना बोलना सांगना बोलना. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला.